हॅलो एव्हरीवन. AI स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण MS 2022 ची जी येणारी एक्झाम आहे त्यासाठी जे मोस्ट इम्पॉर्टंट जे MCQ आहेत रिसर्च ॲप्टिट्यूड युनिटवर ते बघणार आहोत, जो की युनिट नंबर 2 आहे जनरल पेपरमध्ये, जो की सर्वांसाठीच कॉमन आहे. या युनिटमधून तुम्हाला 5 डिफरंट क्वेश्चन्स बघायला मिळतात जे की 10 मार्क्ससाठी असतात आणि हे जे 10 मार्क्स असतात ते इझिली तुम्ही इथून स्कोअर करू शकतात. ओके, त्यामुळे प्लीज हा व्हिडिओ बघा जेणेकरून जे काही तुमचे डाऊट असतील ते क्लिअर होतील आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये क्लिअर व्हायला हेल्प करतील. ओके, अ सिस्टम ऑफ सिस्टमॅटिकली interrelated concept definitions and propositions that are advanced to explain and predict phenomena is म्हणजेच पद्धतशीरपणे परस्पर संबंधित संकल्पनेच्या व्याख्याची एक प्रणाली आणि घटना स्पष्ट करण्यासाठी आणि भविष्य सांगण्यासाठी प्रगत प्रस्ताविक आहे. आणि यासाठी जे ऑप्शन्स दिले आहेत ते आहेत फॅक्ट म्हणजे तथ्य, सेकंड ऑप्शन आहे एक्सिओम म्हणजे स्वयंसिद्ध, थर्ड ऑप्शन आहे थिअरी म्हणजे सिद्धांत आणि लास्ट ऑप्शन आहे जनरलायझेशन म्हणजेच सामान्यीकरण. इथं जर बघायला गेलं तर फॅक्ट म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण इथे अंडरस्टँड होऊया. फॅक्ट म्हणजे समथिंग दॅट ॲक्च्युली एक्झिस्ट, जे की ॲक्च्युली एक्झिस्ट आहे, जे की रिअल आहे, और अ एक्झिस्टेड ऑब्जेक्ट or the event or can be verified by the observation. The fact are a single occurrence. ओके, सेकंड जे आहे ते आहे स्वयंसिद्ध म्हणजे एक्झिओम्स. एक्झिओम म्हणजे काय तर ट्रू स्टेटमेंट from which the other statements are deducted are axioms, or we can say the postulate. Okay, the second name is the postulate. Remember this. Third option आहे theory. आता theory म्हणजे काय तर theory म्हणजे which we try to answer the question why and how the question is raised in the explanatory studies. जेणेकरून जे थिअरी जी आहे त्याचा आपण यूज करू शकतो एखाद्या क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी. ओके, एक्सप्लेनेटरी स्टडी मध्ये theory is a set of interrelated propositions that propound to explain the social phenomena by relating the subject of interest to some other phenomena. Okay, and last option आहे तो आहे generalization. आता generalization म्हणजे काय तर are the summary statement of the relationship between the concept, summary statement of causes and the effect, and generalize the condition of the fact. इथे जो क्वेश्चन होता तो होता अ सिस्टम ऑफ सिस्टमॅटिकली इंटररिलेटेड कन्सेप्ट डेफिनेशन अँड प्रपोजिशन दॅट आर ॲडव्हान्स टू एक्सप्लेन अँड प्रेडिक्ट फेनॉमेना. ज्याचं की करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर सी म्हणजेच थिअरी. ओके, द टाइप ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च दॅट डिस्क्राइब द कल्चर ऑफ अ ग्रुप ऑफ पीपल इज कॉल्ड. इथे जो प्रश्न आहे तो टोटली क्वालिटेटिव्ह रिसर्च वर बेस आहे. ओके, द टाइप ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च दे आस्क इन दिस क्वेश्चन, जो की डिस्क्राइब करतो कल्चर ऑफ द ग्रुप ऑफ अ पीपल. ओके, ज्याच्यासाठी जो फर्स्ट ऑप्शन इथे आहे तो आहे फेनॉमेनॉलॉजी. आता फेनॉमेनॉलॉजी रिसर्च म्हणजे काय तर रिसर्चर इन्व्हेस्टिगेट द फेनॉमेना. जे रिसर्चर असतात जे की रिसर्च करतात ते इन्व्हेस्टिगेट करतात फेनॉमेना और द इव्हेंट by describing and interpreting the participant life experience. Okay, second जो आहे तो आहे grounded theory. Grounded theory, the researcher collect a rich data on the topic of interest and develop the theory inductively. जे रिसर्चर असतात ना ते इथे जे रिच डेटा असतात एखाद्या टॉपिकवर ऑफ द इंटरेस्ट ते डेव्हलप करतात त्याच्यावर थिअरीज इंडक्टिव्हली. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे एन्थोनोग्राफी. आता एन्थोनोग्राफी म्हणजे द रिसर्चर इमर्स देमसेल्फ इन अ ग्रुप और ऑर्गनाइज टू अंडरस्टँड देअर कल्चर. आणि लास्टचा ऑप्शन आहे तो आहे नरेटिव्ह स्टडी. A researcher examines how the story are told to understand how participants perceive and make a sense of their experience. Okay, I hope all these options are clear to you. मी ऑप्शन इथे काय एक्सप्लेन करते कारण जेणेकरून समजा एखादा क्वेश्चन या ऑप्शन्स वर आला तर तुमचा माइंड जो आहे तो प्रिपेअर असेल आन्सर करायला.
ओके, त्यामुळे प्लीज जे ऑप्शन्स असतात ते पण अंडरस्टँड करून घ्या, कारण जो क्वेश्चन असतो ना एक्झामला तो सरळ कधीच येत नाही, तो मोस्टली जो ऑप्शन्स असतात त्याच्यावरच बेस असतो. त्यामुळे जे सर्व काही ऑप्शन्स आहेत ना ते अंडरस्टँड करून घ्या. इथे जे करेक्ट आन्सर होईल या क्वेश्चन साठी ते होईल ऑप्शन नंबर 3, एंथोनोग्राफी. ओके, अ रिसर्चर कमिट टाइप 1 एरर व्हेन ही. आता इथे तुम्हाला ना एरर 1 बद्दल विचारलं गेलं आहे. आता एरर 1 म्हणजे कधी आपण एरर 1 ची गोष्ट करतो, ज्यावेळी आपण हायपोथेसिसवर बोलणार आहोत. आता हायपोथेसिस म्हणजे काय, तर हायपोथेसिस जे आहे ते एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट आहे, जे की आम्ही एंड ऑफ द रिसर्च जे आहे ते प्रूफ करतो, जी करेक्ट आहे की रॉंग आहे. राईट, नल हायपोथेसिस आहे की आमचं रिसर्च हायपोथेसिस आहे, किंवा अल्टरनेट हायपोथेसिस वी कॅन से. राईट, जेणे कोणी रिसर्च ऑलरेडी केलं आहे, म्हणजे रिसर्च पेपर समजा लिहिला आहे तुम्ही मास्टर्सला, तर तुम्हाला हे माहीतच असणार. करेक्ट. आता यासाठी जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे एक्सेप्ट नल हायपोथेसिस व्हेन इट इज अ फॉल. क्वेश्चन्स पहिल्यांदा अंडरस्टँड व्हा. द रिसर्चर कमिटेड द टाइप 1 एरर व्हेन ही इज. म्हणजे जो रिसर्चर आहे, जो रिसर्च करत आहे, तो टाइप 1 एरर कधी अकर होतो किंवा कधी अटेम्प्ट करतो. त्यासाठी जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे एक्सेप्ट द नल हायपोथेसिस व्हेन इट इज अ फॉल. म्हणजे तो काय करतो, नल हायपोथेसिस जे आहे ते एक्सेप्ट करतो जेवेळी तो नल हायपोथेसिस जो आहे तो ऍक्च्युली फॉल असतो. सेकंड जे आहे ते आहे रिजेक्ट नल हायपोथेसिस व्हेन इट इज अ फॉल. रिजेक्ट करतो नल हायपोथेसिसला ज्यावेळी तो फॉल असतो. थर्ड जो आहे तो आहे रिएस्पेक्ट द नल हायपोथेसिस व्हेन इट इज अ ट्रू. आणि लास्ट ऑप्शन आहे रिजेक्ट द नल हायपोथेसिस व्हेन इट इज अ ट्रू. ओके, इथे जे करेक्ट आन्सर होईल या क्वेश्चन साठी ते होईल ऑप्शन नंबर डी. अ रिसर्चर कमिट द टाइप 1 एरर व्हेन ही रिजेक्ट द नल हायपोथेसिस व्हेन इट इज अ ट्रू. ओके, द रिसर्च अँटागोनिस्टिक टू एक्स फॅक्टो रिसर्च इज. म्हणजेच भूतपूर्व संशोधनासाठी संशोधन विरोधी आहेत. यासाठी जो पहिला ऑप्शन आहे तो आहे एक्सपेरिमेंटल स्टडीज, सेकंड वन आहे लायब्ररी रिसर्च, थर्ड वन आहे नॉर्मेटिव्ह रिसर्च, अँड लास्ट वन आहे ऑल ऑफ दी अबव. आता एक्स फॅक्टो, एक्स पोस्ट फॅक्टो स्टडीज और आफ्टर द फॅक्ट रिसर्च. आता इथे ना जो एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च आहे त्याला आपण आफ्टर द फॅक्ट रिसर्च असेही म्हणतो. ओके, इट्स अ इन्व्हेस्टिगेशन स्टार्टेड आफ्टर द फॅक्ट that occur without the interference from the researcher. Okay, for example, a researcher is interested in how the weight influences the self-esteem level in the adult. So the participant will separate it into the differing group, underweight, normal weight and overweight, and their self-esteem level is measured. ओके, जे होऊन गेलं आहे ऑलरेडी त्याच्यावर आपण जे आहोत तो रिसर्च करतो. ओके, इथे जे करेक्ट आन्सर होईल ना ते होईल एक्सपेरिमेंटल रिसर्च. आता एक्सपेरिमेंटल रिसर्च जो आहे तो काय करतो, तो इन्क्लूड करतो हायपोथेसिस, अ व्हेरिएबल दॅट कॅन बी मॅनिप्युलेटेड बाय द रिसर्चर अँड अ व्हेरिएबल दॅट कॅन बी मेजर, कॅल्क्युलेटेड अँड कम्पेअर्ड. ओके, सो इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर ए. The research antagonistic to the ex post facto research is experimental studies. Which of the following type of applied research analyze the existing information about the research subject to arrive at the objective research outcome or to reach the informed decision? Okay, please understand the question first. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उपयोजित संशोधन अस्तित्वात आहे ज्याचे विश्लेषण करते वस्तुनिष्ठ संशोधनापर्यंत पोहोचण्यासाठी संशोधन विषयाची माहिती परिणाम किंवा माहितीपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचवणे. ज्यासाठी जो फर्स्ट ऑप्शन तो आहे एक्शन रिसर्च, सेकंड वन आहे इव्हॅल्युएशन रिसर्च, थर्ड आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड लास्ट वन आहे प्युअर रिसर्च. ओके, आता इथे जो आहे तो जे करेक्ट आन्सर होईल ते होईल इव्हॅल्युएशन रिसर्च. आता इव्हॅल्युएशन रिसर्च म्हणजे काय, तर अनालायझिस द एक्झिस्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट द रिसर्च सब्जेक्ट टू द arrive at the objective, the research outcome and reach the informed decision. हे जे आहे ते आहे evaluation research. ओके,
आता सेकंड जो आहे तो आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे आहे ते फोकस करते ऑन द डेव्हलपमेंट ऑफ द न्यू प्रॉडक्ट अँड रिसर्च बेस्ड ऑन द नीड्स अँड टार्गेट मार्केट. एक्शन रिसर्च म्हणजे इट्स अ सेट ऑन द प्रोव्हाइडिंग द प्रॅक्टिकल सोल्युशन ऑन द स्पेसिफिक प्रॉब्लेम बाय पॉइंटिंग द बिझनेस इन द राईट डायरेक्शन. जो की आम्ही इमिजिएटली घेतो ऍक्शन रिसर्च ज्याला म्हणतात. एखादी ज्यावेळी टीचर क्लासमध्ये शिकवत असेल आणि एखादा मुलगा समजा किंवा एखादा मूल जे आहे ते डिस्ट्रॅक्ट करत असेल तर त्यावेळी जी ऍक्शन घेतली जाते टीचरद्वारे त्याला आपण ऍक्शन रिसर्च म्हणू शकतो. ओके, कारण ती इमिजिएट ऍक्शन घेते. आणि जे प्युअर रिसर्च आहे तो म्हणजे बेसिक रिसर्च. ओके, इथे जे करेक्ट आन्सर होईल या क्वेश्चन साठी ते होईल ऑप्शन नंबर बी, इव्हॅल्युएशन म्हणजेच अनालिसिस. ओके, इव्हॅल्युएशन रिसर्च. Which research is undertaken to discover or establish the relationship or interdependence between the two aspects of the situation. खाली तुम्हाला काही ऑप्शन्स दिले गेले आहेत आणि तुम्हाला विचारलं गेलं आहे यामधून कुठला जो ऑप्शन आहे, कुठला जो रिसर्च आहे जो की यूज केला जातो टू डिस्कवर और टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप और द इंटरडिपेंडन्स बिटवीन द टू आस्पेक्ट ऑफ द सिच्युएशन. ज्यासाठी जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. Descriptive research, the research is directed towards studying how, what, when and where. Okay. Second one आहे casual research. आता casual research म्हणजेच it is a cause and effect finding research, ज्यामध्ये आपण cause and effect find करतो. Okay. It seeks to uncover the cause and effect relationship. त्यानंतर आहे exploratory research. Exploratory research is defined as a research used to investigate a problem which is not clearly defined. It is conducted to have a better understanding of the existing problem. So that जो problem आहे त्यासाठी आपण better understanding find out करू शकतो. आणि त्यानंतर आहे correlation research. It is undertaken to discover or establish the relationship or interdependence between the two aspects of the situation. Two or more variables may occur together, but that does not mean that one has to cause the other to occur. Okay. So इथे जे करेक्ट आन्सर होईल या क्वेश्चन करिता ते होईल ऑप्शन नंबर डी म्हणजेच कोरिलेशन रिसर्च. डॅश रिसर्च इज बेस्ड ऑन द नॅचरलिझम. खालील दिल्यापैकी कोणता एक जो रिसर्च आहे तो बेस आहे ऑन दी नॅचरलिझम. ज्याच्यासाठी जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे फील्ड रिसर्च. सेकंड वन आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च. थर्ड आहे ऍक्शन रिसर्च अँड लास्ट आहे अप्लाइड रिसर्च. पहिल्यांदा अंडरस्टँड करूया व्हॉट इज अ नॅचरलिझम. ओके, नॅचरलिस्टिक ऑब्झर्वेशन और नॅचरलिझम it is a non-experimental, primarily qualitative research method in which the organisms are studied in their natural setting. Okay, and this approach falls within the broader category of the field study or the research conducted outside the laboratory or a institution of the learning, and no manipulation of the environment is involved in the naturalistic ऑब्झर्वेशन. म्हणजे इथं काय आहे ना, जे मॅनिप्युलेशन असतं ते इथे नाही आहे फ्रॉम दी एन्व्हायरमेंट. आता इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑब्वियसली फील्ड रिसर्च, बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट अ नॅचरलिझम. आता फील्ड रिसर्च म्हणजे काय, तर जो फील्ड रिसर्च आहे त्याला आपण फील्ड वर्क असं पण म्हणतो. इट इज अ कलेक्शन ऑफ द रॉ डेटा आउटसाइड द लॅबोरेटरी, लायब्ररी अँड अ वर्क प्लेस सेटिंग. इथे आपण जे आहे ते रॉ डेटा कलेक्ट करतो फ्रॉम द आउटसाइड अवर इन्स्टिट्यूशन. इट मे बी फ्रॉम द लॅबोरेटरी, लायब्ररी और द workplace setting. Okay, the field research involves the range of a well-defined method, informal interviews, direct observation, participation in the life of the group, or a collective discussion. Okay, त्यामुळे इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर ए, field research is based on naturalism. The validity and reliability of the research will be at stake when संशोधनाची वैधता आणि विश्वासार्हता धोक्यात येईल जेव्हा, ज्यासाठी जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे
the incident was reported after the long period of a time from that of its occurrence. म्हणजे जो इन्सिडेंट जो आहे, एखादा इन्सिडेंट घडून गेल्यानंतर त्याचा जो रिपोर्ट आहे तो घेण्याकरता आपण खूप वेळ निघून गेला आहे, लॉंग टाइम. ओके, लॉंग पिरियड. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे द ऑथर हु इज अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन इज बायस, इनकॉम्पिटेंट और डिसऑनेस्ट. ज्याच्याकडून आपण ती इन्फॉर्मेशन घेत आहोत तो जो आहे तो बायस आहे. ओके, और डिसऑनेस्ट आहे, म्हणजे तो हॉनेस्ट नाही आहे. आणि थर्ड ऑप्शन आहे द रिसर्चर हिमसेल्फ इज नॉट अ कॉम्पिटेंट इनफ टू ड्रॉ द लॉजिकल कन्क्लुजन. जो रिसर्चर आहे, जो की रिसर्च करत आहे, तो स्वतः जो आहे तो कॉम्पिटंट नाही आहे टू ड्रॉ द लॉजिकल कन्क्लुजन. आणि लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे ऑल ऑफ दी अबव. So when we are talking about a reliability and a validity, these are the concepts used to evaluate the quality of the research. Validity and reliability चा संबंध कधी येईल? ज्यावेळी आपण क्वालिटी बघतो रिसर्चची. ओके, they indicate how well the methods, technique or a test measures something. Reliability म्हणजे काय तर it refer to how consistency a method measures something. आणि validity म्हणजे काय? It refers to how accurately a method measures what it intended to measure. High reliability is one indicator that measurement is valid. ज्यावेळी एखाद्या रिसर्चची रिलायबिलिटी जी असते ती हाय असते, त्यावेळी तो इंडिकेटर असतो that measure the it is a valid, right? If the method are not reliable, it probably isn't a valid. ज्यावेळी जी मेथड असते जी की आपण रिसर्च करण्यासाठी यूज करतो ती समजा रिलायबल नाही आहे, तर जो रिसर्च आपला असेल तो व्हॅलिड नक्कीच नसणार. करेक्ट. सो इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर डी. ऑल ऑफ दी अबव विल बी द करेक्ट आन्सर हियर. The per capita income of India from 1950 to 1990 is 4 times. This is study of. तर इथे तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं गेलं आहे. त्या स्टेटमेंट नुसार असं म्हटलं आहे की जो पर कॅपिटल इन्कम जो आहे इंडियाचा फ्रॉम 1950 टू 1990 इज 4 टाइम्स अँड दिस इज अ स्टडी ऑफ. ही कुठच्या प्रकारची स्टडी असं विचारलं गेलं आहे. ओके, सो इथे तुम्हाला पिरियड दिला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, जो क्वेश्चन असतो ना त्याच्यात पण काहीतरी इम्पॉर्टंट पॉइंट असतात जे आपल्याला लक्षात घ्यायचे असतात. आता इथं जर काही लक्षात घ्यायचं असेल तर तो आहे टाइम पिरियड. करेक्ट. आता इथे जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे लॉजिकल स्टडी, सेकंड आहे लॉंगिट्युडिनल स्टडी, थर्ड आहे क्रॉस सेक्शनल अँड लास्ट वन आहे फॅक्टरियल स्टडी. आता सोशल स्टडी किंवा सोशल रिसर्च म्हणजे काय तर ही जी मेथड आहे ती यूज केली जाते टू स्टडी द सोशल सायंटिस्ट अँड रिसर्चर टू लर्न अबाउट अ पीपल अँड अ सोसायटी. लॉंगिट्युडिनल स्टडी इट इन्वॉल्व द डेटा कलेक्शन ॲट अ मल्टिपल पॉइंट इन द टाइम्स अंडर विच द ट्रेंड स्टडी इज देअर, कोहरंट स्टडी इज देअर, पॅनल स्टडी इज देअर. इथं आपण टाइम बद्दल बोलत आहोत जो की टाइम पिरियड आपण यूज करत आहोत. त्यानंतर आहे क्रॉस सेक्शनल स्टडी. इट मेजर द आउटकम अँड द एक्सपोजर इन द स्टडी पार्टिसिपंट ॲट द सेम टाइम. अँड लास्ट वन आहे फॅक्टरियल. फॅक्टरियल डिझाईन किंवा फॅक्टरियल रिसर्च आर द फॉर्म ऑफ अ थ्रू एक्सपेरिमेंट वेअर द मल्टिपल फॅक्टर आर मॅनिपुलेटेड आर अलाउड टू व्हेरी. इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर बी, दॅट इज अ longitudinal study because here we are talking about the time. Deductive theory is one that. इथे या प्रश्नामध्ये आपण डिडक्टिव्ह थिअरी बद्दल बोलत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे अलाउ द थिअरी टू इमर्ज आउट ऑफ द डेटा, सेकंड आहे इन्व्हॉल्व टेस्टिंग अँड एक्सप्लिसिटली डिफाईन हायपोथेसिस, थर्ड आहे इन्व्हॉल्व फॉर्मिंग जनरलायझेशन अँड लास्ट आहे ऑल ऑफ द अबव. डिडक्टिव्ह थिअरी आणि इंडक्टिव्ह थिअरी हे दोन प्रकारचे आहेत जे थिअरीज आहेत जे की व्हॅरीज होतात रिसर्चमध्ये. जर आपण डिडक्टिव्ह थिअरी बद्दल बोलायला गेलो तर इट एम ॲट टेस्टिंग द एक्झिस्टिंग थिअरी. ओके, सो डिडक्टिव्ह रिझनिंग वर्क फ्रॉम द मोरल जनरल टू द मोर स्पेसिफिक. सो इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर बी. डिडक्टिव्ह थिअरी इज वन दॅट इन्व्हॉल्व द टेस्टिंग अँड एक्सप्लिसिटली डिफाईन द हायपोथेसिस.